आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. हायड्रोजनवर धावणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीला आजपासून देशात सुरुवात होतीये. हरियाणात जिंद रेल्वे स्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील. हायड्रोजन फ्युएल सेल या तंत्रज्ञानावर आधारित ही गाडी जिंद आणि सोनीपत स्थानकांदरम्यान धावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 2 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकसित 75 रेल्वे स्थानकांचं तसंच विविध रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि राष्ट्राला समर्पण करतील. याच कार्यक्रमात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बालाघाट, नैनपूर आणि छिंदवाडा या पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचाही समावेश आहे. यानिमित्त तिन्ही स्थानकांवर विशेष लोकार्पण समारंभ आयोजित करण्यात आले असून तिथून थेट पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जातील. या कार्यक्रमाला संबंधित लोकप्रतिनिधी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहतील. रेल्वे तिकीट आरक्षण अधिक सोपं व्हावं यासाठी IRCTCनं नवीन बीटा वेबसाईट सुरू केली आहे. या संकेतस्थळावर अनावश्यक कॅप्स, पॉपअप्स आणि फ्लॅशिंग ग्राफिक्स किंवा इतर अडथळा आणणारे घटक नसतील. सर्व श्रेणीतील जागांची उपलब्धता यावर दिसणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEच्या अभ्यासक्रमात इयत्ता 5वी किंवा 6वी पासून त्रिभाषा सूत्र लागू करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. तामिळनाडूमधील जवाहर नवोदय विद्यालय प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय दिला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSCनं संगणक आधारित परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. याबाबत विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसंच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत मुंबईत बैठक घेतली. त्यावेळी हे निर्देश दिले. विदर्भात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची तसंच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 11:57 ऐकू शकाल. नमस्कार.